नमस्कार. तुम्हाला रिव्हर्स, माउंटेन्स, पासेस सगळं माहीत आहे, पण तरी जिओग्राफी क्वेश्चन रॉंग जातोय? प्रॉब्लेम्स फॅक्ट नाही आहेत. प्रॉब्लेम मॅप सेन्स आहे. मोस्ट स्टुडंट्स म्हणतात, सर जिओग्राफी इझी आहे, पण मार्क्स येत नाहीत. कारण MPSC फॅक्ट्स विचारत नाही. MPSC डायरेक्शन प्लस लोकेशन प्लस रिलेशन विचारते. जिओग्राफी विदाउट मॅप इज लाईक पॉलिटी विदाउट कॉन्स्टिट्यूशन. मॅप हा ऑप्शनल नाही आहे. मॅप हाच बॅकबोन आहे. MPSC काय करतो? ही प्लेसेस वन लोकेशन आणि तुमची ओरिएंटेशन चेक करतो की स्टुडंट्स काय करतो, टेक्स्टबुक आठवतो, मॅप इग्नोर करतो. आता बिगेस्ट मॅप मिस्टेक कोणती होते? तर मोस्ट डेंजरस आहे अशी नॉर्थ साऊथ कन्फ्युजन, ईस्ट वेस्ट कन्फ्युजन. लोकेशन माहीत असते, डायरेक्शन चुकते. सो यासाठी आपण एक सिम्पल रूल लक्षात ठेवूया. हे कुठे आहे हे नाही लक्षात ठेवायचं आहे. हे कशाच्या रिलेटिव्ह कुठे आहे हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम रिलेटिव्ह जिओग्राफी विचारतो. आता आपण यासाठी एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 1, नर्मदा रिव्हर फ्लोज बिटवीन विच टू रेंजेस? स्टुडंट्स आन्सर रट्टा मारून देत असतो ना, विंध्य, सातपुरा. पण मॅप डोक्यात नसेल तर ऑप्शन कन्फ्यूज करतात. आता ह्याचं आपण लॉजिक बघूया. नर्मदा वेस्ट फ्लोईंग आहे, रिफ्ट व्हॅलीमध्ये आहे. नॉर्थला विंध्य, साऊथला सातपुरा. मॅप व्हिज्युअलाइज झाला, आन्सर लॉक्ड करायचं आहे. अनदर कॉमन ट्रॅप आहे, विच स्टेट इज ईस्ट ऑफ महाराष्ट्र? स्टुडंट स्टेट्स छत्तीसगड, बट करेक्ट आन्सर इज तेलंगणा प्लस छत्तीसगड, डिपेंडिंग ऑन ऑप्शन. मॅप विदाऊट बॉर्डर्स बघितला तर कन्फ्युजन होणारच. सो स्टुडंट्स का फेल होत असतात? तर आपण जिओग्राफी बुक वाचतो, एक्झामिनर जिओग्राफी स्पेस बघतो. टेक्स्च्युअल मेमरी वर्सेस स्पॅचियल मेमरी. आता ह्याच्यामध्ये आपण 3 रूल्स फॉलो करणार आहोत. एक म्हणजे मॅप विदाऊट नेम्स बघा. दुसरा, रिव्हर्स, माउंटेन्स ट्रेस करा. आणि तिसरं, रिलेटिव्ह पोझिशन स्वतःला विचारा. जिओग्राफी डिफिकल्ट नाही आहे, मॅप इग्नोर करणं कॉस्टली आहे. नेक्स्ट व्हिडिओ सायन्स NCERT मिथ्स जे MPSC स्टुडंट्स बिलीव्ह करतात त्यावरती आहे. सो सबस्क्राईब, डोंट मिस. नमस्कार.